पक्ष नेतृत्व विचारी नसलं आणि ते जर कुणाच्याही सांगण्यावरून निर्णय घेत असलं तर पक्षाची कशी वाताहत होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे. सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसपेक्षा कमी जागा का घेतल्या. खरं तर 5 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला असता तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही 3 ते 4 नंबरचा पक्ष होती. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ती आसपासही नव्हती. लोकसभा निवडणुकीमध्ये याच उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने काँग्रेसने चांगली आघाडी घेतली, लोकसभेमध्ये चांगल्या जागा मिळवल्या. शरद पवारांनीही उद्धव ठाकरेंचा फायदा घेतला, त्यांनीही आपला पक्ष वाढवला. उद्धव ठाकरे यांना मात्र कमी जागांवर यश संपादन आलं, म्हणजे अक्षरशः त्यांना सपाटून मार खावा लागला. मात्र गिरी तो भी टांग ऊपर अशा थाटात सध्या ते वावरत आहेत. पक्ष फुटला, पक्षफुटीचा खूप मोठा फटका त्यांना बसला. म्हणजे 55 पैकी 40 आमदार जर सोडून जात असतील आणि तरीही आपण सुधारायचं नाव घेत नसू तर पक्षाची वाताहत व्हायला वेळ लागत. म्हणजे एकामागून एक असे नेते फुटतायत, पक्ष सोडून जात आहेत. ते थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि तरी सुद्धा मातोश्री सुधारायचं नाव घेत नाही. म्हणजे कुठल्याही चुका सुधारायच्याच नाहीत किंवा आपल्या सोबती जी चांडाळ चौकडी आहे त्यांचंच ऐकायचं असं ठरवल्यानंतर पक्षाचं काय होतं याचं उत्तम उदाहरण भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस चांगली टफ होईल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार हा चांगली लढत देईल असं वाटत होतं. मात्र त्याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकामागून एक अशा चुका करायला सुरुवात केलेली आहे. खरं तर त्यांच्या आत्मघातकी निर्णयांचा फायदा हा आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कसा होताना दिसतोय हे आपल्याला अनेक उदाहरणावरून पाहायला मिळतं. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये रुपेश म्हात्रे हे एक वजनदार नेतृत्व होतं, शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता. ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस स्वतःच्या खांद्यावर निष्ठेची जबाबदारी घेऊन त्यांनी पूर्ण भिवंडी ग्रामीण किंबहुना भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा पिंजून काढला. कुठल्याही धमक्यांना आमिषांना न घाबरता त्यांनी उभाटा शिवसेनेची बांधणी केली. रुपेश म्हात्रे जर नसते तर या ठिकाणी उभाटा शिवसेना ही नाममात्र असते. मात्र त्यांनी संघटना बांधली, जोपासली, टिकवली, अनेक निवडणुका चांगल्या प्रकारे लढवल्या. वेळोवेळी आपली निष्ठा दाखवण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी ती निष्ठा दाखवली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रुपेश म्हात्रे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं जात होतं. त्यांना चांगली ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणं पसंत केलं. आता विधानसभा निवडणुकीच्या आधी रुपेश म्हात्रे यांना तिकीट मिळणार नाही असं सर्वजण सांगत होते. पण उद्धव ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघाचा अर्थात वांद्रे आणि वर्लीचा स्वार्थ बघतील. तिथे भाच्याला उभं केलंय, मुलाला उभं केलंय, त्यांच्यासाठी ते तडजोडी करतील आणि भिवंडी मतदारसंघ जो आहे भिवंडी पूर्वचा तो मतदारसंघ हे समाजवादीच्या घशामध्ये घालतील हे स्पष्ट होतं. तरी रुपेश म्हात्रेंची त्यांच्यावर श्रद्धा होती. म्हणजे रुपेश म्हात्रे असं सांगत होते की मला उद्धव ठाकरे यांनी हा मतदारसंघ कबूल केलेला आहे, ते तिकीट 100% घेतील असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे एका बाजूला सर्वजण सांगत होते त्यावर रुपेश म्हात्रेंनी विश्वास ठेवला नाही, त्यांनी विश्वास ठेवला उद्धव ठाकरे यांच्या. त्याच वेळी रुपेश म्हात्रे यांना शिवसेनेकडनं तिकीट द्यावं असं शिवसैनिकांची मागणी होती. एकनाथ शिंदे यांनी ती मान्यही केली होती. त्यांनी सांगितलं त्यांना घेऊन या, आपण त्यांना तिकीट जाहीर करू. शेवटच्या क्षणापर्यंत रुपेश म्हात्रे आले नाहीत म्हणून ऐनवेळी संतोष शेट्टी यांना पाचारण केलं, त्यांना बोलवलं, त्यांना प्रवेश दिला आणि त्यांना तिकीटही दिलं. रुपेश म्हात्रे यांचा विश्वासघात झाला. ती जागा
समाजवादीला गेली. रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. पण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा निरोप आला, अर्ज मागे घ्या म्हणून सांगितलं. रुपेश म्हात्रेंनी अर्जही मागे घेतला. मात्र अर्ज मागे घेताना तो का घेतला यासाठी त्यांनी एक सभा बोलवली, कारण कार्यकर्ते हे महत्वाचे असतात. कार्यकर्त्यांना खरं कळलं पाहिजे. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगताना, त्यांच्याशी हितगुज करताना सांगितलं की माझा बळी दिला गेलाय. उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांचे दोन्ही मतदारसंघ वाचवण्यासाठी, तिथे समाजवादीची मतं मिळावी त्याच्यासाठी माझा बळी दिलेला आहे. आता ही जी टीका आहे ही उद्धव ठाकरे यांना चांगलीच झोंबली. खरं झोंबण्यासारखं काही नव्हतं, ते वास्तव होतं. त्याच्यासाठी त्या तडजोडी केल्या होत्या. जिथे रुपेश म्हात्रे वारंवार निवडून येत आहेत, तिथे मागच्या वेळेस फक्त संतोष शेट्टीने, अर्थात भाजपने बंडखोरी केली. भाजपाने रुपेश म्हात्रे यांचा पराभव करण्यासाठी फिल्डिंग लावली आणि त्याच्यामध्ये काही थोडक्या मताने रुपेश म्हात्रे यांचा पराभव झाला होता. आत्ता तशी परिस्थिती नव्हती. आता थेट सामना हा समाजवादीशी होणार होता, किंवा जो कोणी उमेदवार राहिला असता त्यांच्याशी झाला असता आणि त्यामध्ये रुपेश म्हात्रे यांना जिंकण्याची संधी होती. असं असताना त्यांनी आपल्या मनातल्या भावना ह्या बोलून दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी केली. म्हणजे एवढं झाल्यानंतर पण ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांची सभा भिवंडीमध्ये होती संतोष शेट्टींसाठी, त्या सभेमध्ये रुपेश म्हात्रे प्रवेश करतील असं सांगितलं जात होतं. मात्र तिथेही रुपेश म्हात्रेंनी नकार दिला होता. रुपेश म्हात्रे प्रवेश करायला तयार नव्हते, ते निष्ठेने उभाठामध्येच होते. मात्र रुपेश म्हात्रेंनी भाषण केलं, आपल्या भावना बोलून दाखवल्या, अन्यायाला वाचा फोडली, कार्यकर्त्यांना समजावलं आणि ते समजावलं, उद्धव ठाकरेंवर टीका केली, म्हणून रुपेश म्हात्रे यांची पक्षाने हकालपट्टी केली. खरं तर रुपेश म्हात्रे यांनी शिवसेना फुटल्यानंतर पक्षाला खूप काही दिलं होतं, त्यामुळे त्यांची ही छोटीशी चूक. खरं तर त्यावेळेस तिकीट नाकारल्यानंतर ज्या त्यांच्या भावना होत्या, त्या भावना त्यांनी त्यावेळेस व्यक्त केल्या होत्या. त्याच्यामध्ये चुकीचं असं काहीही नव्हतं, खरं तेच बोलले होते. आता ते खरं झोंबलं आणि त्यांची हकालपट्टी झाली. त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तिथे प्रवेश केला. म्हणजे खरं तर नाईलाजास्तव रुपेश म्हात्रे यांना त्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागला आणि त्याच्यामध्ये आता भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं पारडं हे शांताराम मोरेंचं जड झालंय. रुपेश म्हात्रे हे एकमेव इथे शिवसेनेला टक्कर देणारे नेते होते. आता तेच नेते जर विरोधात गेल्यानंतर तिथे आता उभाटाची ताकद किती हे आता शोधावं लागेल. खरं तर उद्धव ठाकरे यांना हा मतदारसंघ जिंकायचा आहे का, हाच मोठा प्रश्न आहे. कारण त्यांना जर जिंकायचं असतं तर इथे शांताराम मोरे जे सलग दोनदा निवडून आलेले आहेत, जे एकनाथ शिंदेच्या मर्जीतले आहेत, अगदी 2000 कोटींच्या आसपास निधी त्यांना शिंदेनी दिलेला आहे, अशा उमेदवाराच्या विरोधात एक चांगला सक्षम उमेदवार द्यायला हवा होता आणि तो त्यांच्याकडे होता दशरथ पाटील यांच्या रूपाने. दशरथ पाटील हे उच्च शिक्षित आहेत, अगदी बीएड झालेले आहेत, शिक्षक होते, चांगला लोकसंपर्क आहे, विद्वान आहेत, हुशार आहेत, लोकसंग्रह आहे, लोकांचा त्याला पाठिंबा आहे. त्यांना जर उमेदवारी दिली असती तर शांताराम मोरेंना ते टप देऊ शकले असते. मात्र कुणाचंही ऐकून निर्णय कसे घेतले जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी महादेव घाटाळ या 7वी पास असलेल्या उमेदवाराला तिथे उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे एकीकडे शांताराम मोरे यांना 10 वर्षाचा विधानसभेचा अनुभव आहे, तर दुसरीकडे ज्यांनी एकदा जिल्हा परिषद लढवलेली आहे अशा महादेव घाटाळांना त्यांच्या समोर उभं केलं आहे. बरं, शिक्षणानेही जर ते वरिष्ठ असते, शांताराम मोरे यांच्यापेक्षा जास्त शिकलेले असते, तरी समजण्यासारखं होतं. मात्र त्यांच्या सत्यप्रतिज्ञा पत्रावर, त्यांनी निवडणूक आयोगाला जे सत्यप्रतिज्ञा पत्र दिले त्याच्यामध्ये त्यांनी टाकलंय मी भिनार जिल्हा परिषद शाळेतला 7वी पास झालेलो आहे. आणि शांताराम मोरेंनी जे प्रतिज्ञापत्र दिलंय त्याच्यामध्ये कला शाखेचे पदवीधर म्हणून त्यांनी सर्टिफिकेट जोडलेलं आहे. त्या दोघांपेक्षा दशरथ पाटील हा उमेदवार उजवा होता, उच्च शिक्षित होता,
आणि लोकांच्या संपर्कामध्ये होता. मात्र त्यांना तिकीट नाकारो. पहिली गोष्ट, त्यांना तिकीट नाकारायचं होतं तर त्यांना पक्षात घ्यायला नको होतं. की दशरथ पाटील यांचं राजकीय करिअर फार उद्ध्वस्त करण्याचा डाव खेळला गेला. त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्हाला तिकीट देता येणार नाही, आमच्याकडे महादेव घाटाळ आलेले आहेत, महादेव घाटाळ आम्ही तिकीट देणार आहोत. मात्र मातोश्रीवर तिकीट वाटताना जे काही होतं त्या सगळ्या पर्यायांमध्ये दशरथ पाटील हे बसले नाहीत आणि महादेव घाटाळ यांची वर्डी लागली. आता महादेव घाटाळ त्यांचं कार्य किती, त्यांनी कामं किती केली, म्हणजे एकीकडे 2000 कोटींची कामं या 2.5 वर्षात केलेले आमदार आहेत, सलग 10 वर्ष लोकांच्या संपर्कात आहेत, अगदी गावागावात घराघरात पोहोचलेले शांताराम मोरे आहेत आणि त्यांच्या विरोधात जो उमेदवार दिलाय तो मतदारसंघाच्या बाहेर, म्हणजे मतदारसंघामध्ये त्यांचं मतही नाही असा उमेदवार त्यांनी दिलाय. दशरथ पाटीलला उमेदवारी जेव्हा नाकारली तिथेच शांताराम मोरे यांचा विजय झाला होता. खरं तर दशरथ पाटील आणि शांताराम मोरे अशी जर लढत झाली असती तर ती खूप मोठी लढत असते. मात्र ती लढत आता होताना दिसत नाही. तर तिसरी चूक जी आहे, जे रुपेश म्हात्रेंबाबत जे झालं, दशरथ पाटील यांच्या बाबतीत झालं, म्हणजे दशरथ पाटील यांनीही आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि शांताराम मोरे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. म्हणजे आता दशरथ पाटील यांची पूर्ण फौज शांताराम मोरेंचा प्रचार करते. एक मोठी संघटना रुपेश म्हात्रेंच्या हातामध्ये होती, कार्यकर्त्यांची एक चांगली फळी रुपेश म्हात्रेंकडे होती, आज तेही शांताराम मोरेंचा प्रचार करतायत. तिसरी चूक अशी झाली की पहिली सभा ही उद्धव ठाकरे यांनी महादेव घाटाळ यांना दिली होती अंबाडी इथं. खरं तर उद्धव ठाकरे यांची सभा ही गेम चेंजर होती. की जर उद्धव ठाकरे यांची सभा जर यशस्वी झाली असती तर शांताराम मोरे यांना मोठा फटका बसला असता. मात्र 3 पक्षांची सभा होती, महाविकास आघाडीची सभा होती, मात्र सभेची वेळ टळून गेली तरीही लोक काही जमत नाहीत, खुर्च्या काही भरत नाहीये. शेवटी पोलिसांचा रिपोर्ट गेला की अशा परिस्थितीत जर उद्धव ठाकरे जर सभेला आले आणि समोरचं खुर्च्यांचं चित्र जर पूर्ण महाराष्ट्रात गेलं तर इतर उमेदवारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. की उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला त्यांच्याच जिल्ह्यामध्ये, म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभेला प्रतिसाद मिळत नाही आणि त्याचा परिणाम इतरांवर होऊ नये म्हणून तुम्ही त्या सभेला जाऊ नका. शेवटी उद्धव ठाकरे त्या सभेला आले नाहीत. अगदी चिल्लर लोकांची भाषणं झाली, लोक नाराज झाली. आलेली लोक ही जी काय थोडीफार लोक होती ती उद्धव ठाकरेंसाठी आली होती. मात्र उद्धव ठाकरे काही तिथे पोहोचले नाहीत आणि त्याचा मोठा फटका हा महादेव घाटाळ यांना बसला. म्हणजे पहिली गोष्ट, महादेव घाटाळ यांना तिकीट द्यायला नको पाहिजे होतं. तिकीट दिलं तर ते निवडून आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करायला पाहिजे होते. त्याच्यासाठी रुपेश म्हात्रेंसारखे नेते हे सांभाळायला पाहिजे होते, जपायला पाहिजे होते आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांचं काळीज लागतं. जशी रुपेश म्हात्रेंना उमेदवारी नाकारलेली आहे तशीच उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांना नाकारली होती. रुपेश म्हात्रे फक्त 2 शब्द बोललेत की त्यांनी त्यांचे मतदारसंघ वाचवण्यासाठी माझा बळी दिला. इथे श्रीनिवास वनगा यांनी आरडून ओरडून अगदी ताहो फोडून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. जाहीरपणे 2 दिवस अक्षरशः त्यांनी एकनाथ शिंदे यांना वेठीस धरलं होतं आणि तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या तोंडून एकही शब्द वाकडा निघाला नाही. उलट त्यांनी श्रीनिवास वनगा यांना समजावण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या पत्नीशी ते बोलले. शंभूराजांना त्यांनी श्रीनिवास वनगांशी बोलायला लावलं. जिल्हा प्रमुख त्यांच्या घरी पाठवले. अनेक प्रयत्न केले आणि श्रीनिवास वनगा यांची समजूत काढण्यामध्ये त्यांना यश आलं. आज श्रीनिवास वनगा तिकीट नाकारल्यानंतरही शिवसेनेत आहेत आणि तिथल्या उमेदवाराचा ते प्रचार करतायत. फरक बघा किती मोठा आहे. जे रुपेश म्हात्रे 2 शब्द बोलले तर त्यांची हक्कलपट्टी झाली. ज्या रुपेश म्हात्रेंनी पूर्ण उवाठा आपल्या खांद्यावर पेरली होती त्या रुपेश म्हात्रेंची एका क्षणात हक्कलपट्टी केली होती. खरं तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलले ते खरं होतं, ते खोटंही असेल, पण त्यांनी रुपेश म्हात्रेंसारख्या नेत्याला सांभाळून घ्यायला पाहिजे होतं, समजवायला पाहिजे होतं, त्यांची समजूत काढायला पाहिजे होती. इकडे मात्र श्रीनिवास वनगा यांनी वाटेल त्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप केले होते आणि तरी सुद्धा एकनाथ शिंदे
हे डचमळीत झाले नाही. त्यांनी श्रीनिवास वनगांची हक्कलपट्टी केली नाही किंवा त्यांच्यावर राग काढला नाही, उलट त्यांना सांभाळून घेतलं. म्हणजे नेतृत्वामध्ये हा फरक आहे. मी अगदी सुरुवातीला बोललो की पक्ष नेतृत्व हे विचारी असावं लागतं, ते कुणाच्याही सांगण्यावरनं निर्णय घेणारं नसावं. एकनाथ शिंदेनी श्रीनिवास वनगांच्या बाबतीत जो निर्णय घेतला तसाच निर्णय त्यांनी रुपेश फात्रेंच्या बाबतीमध्ये जर घेतला असता तर आज महादेव घाटाळ हे अडचणीत आले नसते. कारण त्या मतदारसंघावर रुपेश फात्रेंचं वर्चस्व आहे, दशरथ पाटील यांचा त्या मतदारसंघावर पगडा आहे, चांगली फळी त्यांच्यासोबत आहे. आता हे दोन्ही नेते शांताराम मोरे यांच्या पाठीशी आल्याने आणि उद्धव ठाकरे यांनी सभा ही रद्द केल्याने, ते सभेला न आल्याने आज शांताराम मोरे हे प्लस मध्ये आलेले आहेत. म्हणजे कधी असं वाटलं नव्हतं की एवढी सहज सोपी आणि साधी ही निवडणूक होईल. मात्र शांताराम मोरे यांच्या पारड्यामध्ये एक एक दान पडत गेलंय आणि शांताराम मोरे हे पुढे जात राहिले. उद्धव ठाकरे मात्र अहंकाराने आपलीच जागा हे गमावून बसले. खरं तर गर्दी कमी असो वा नसो, जेवढ्या आपल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांनी यायला हवं होतं. वातावरण बदलून गेलं असतं, महादेव घाटाळांना त्याचा फायदा झाला असता. मात्र एकीकडे एकनाथ शिंदे भिवंडीमध्ये शांताराम मोरे, संतोष शेट्टी, महेश चौगुले यांच्यासाठी सभा घेतात आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सभा जाहीर करून ही सभेला येत नाहीत. याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसताना दिसतोय. खरं तर पक्ष फुटल्यानंतर निष्ठा यात्रा काढणाऱ्या निष्ठावंतांनाच डावललं गेलंय आणि त्याचे खूप मोठे परिणाम ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रात होताना दिसत आहेत. म्हणजे असाच एक प्रसंग पालघर जिल्ह्यात घडला. भारती कांबळे यांचा पराभव झाला. त्या पराभवाचं खापर खरं तर विनायक राऊत यांच्यावर फुटायला हवं होतं. कारण विनायक राऊत यांनी पालघरमध्ये बसून कोकणातल्या तडजोडी केल्या होत्या. रवींद्र चव्हाण यांनी त्यांना फसवलं होतं आणि भारती कांबळे यांची विकेट घेतली होती. कारवाई ही विनायक राऊत यांच्यावर व्हायला हवी होती. मात्र कारवाई झाली 2 जिल्हा प्रमुखांवर की ज्यांचा त्या निवडणुकीशी फारसा संबंध नव्हता किंवा ती निवडणूक त्यांच्या हातामध्ये नव्हती. मात्र त्या दोघांना हक्कलपट्टी केली. ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस जे 2 जिल्हा प्रमुख अगदी चांगल्या ताकदीने त्या मतदारसंघामध्ये पाय उभून राहिले त्यांनाच पक्षातून हाकललं गेलं. त्यातल्या राजेंद्र पाटील यांनी तात्काळ एकनाथ शिंदे साहेबांकडे प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेची धुरा खांद्यावर घेतली. तर ते बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम करतायत. त्यांच्यानंतर ज्या भारती कांबळेंसाठी या 2 जिल्हा प्रमुखांना घालवलं त्याच भारती कांबळेंवर अन्याय केला आणि भारती कांबळेंनीही आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे एक एक कार्यकर्ता जो पडत्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये उभाठासोबत होता त्याच्याच हक्कलपट्टी व्हायला लागल्यात. नेत्यांच्या जर हक्कलपट्टी व्हायला लागल्या तर रुपेश मात्र संपर्क प्रमुख होते, त्यांची जर एका शब्दावरून हक्कलपट्टी होत असेल तर सामान्य पदाधिकाऱ्यांचं काय, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून पदाधिकारी विचलित झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आता याचा फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होताना दिसतोय. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये एकामागून एक ज्या चुका उभाटाने केल्या त्याचाही फायदा आता शांताराम मोरे यांना झाल्याने शांताराम मोरे यांचं पारडं जड झालंय.